स्ट्रगल मैं इसको नहीं कहूंगा, इसको ब्लेसिंग कहूंगा कि आई एम ब्लेस्ड विद द मोस्ट ब्यूटीफुल टेक्नीशियंस एंड एक्टर्स अराउंड मी, वेदर इट वाज प्रवीण जी, कोटी गारू, देन तेजस्विनी और पूना के आर्टिस्ट और खास करके जितने एक्टर्स और टेक्नीशियंस देवगिल प्रोडक्शंस में से जो सब लोग यहाँ खड़े, उन्होंने इतना कोऑपरेट किया, तो उनके साथ मेरे को कुछ स्ट्रगल नहीं हुआ। दे ऑल वर माय फैमिली। और जैसे प्रवीण जी ने बोला कि ये पूना की पहली फिल्म है जो पैन इंडिया आ रही है, तो सब टेक्नीशियंस भी मेरे साथ कंधे से कंधा लगाकर खड़े थे। तो सबसे पहले वो सब टेक्नीशियंस और सब आर्टिस्ट को थैंक यू और आई लव यू कहना चाहता हूं। माझा एक प्रश्न आहे आपल्याला की 6 भाषांमध्ये हा पिक्चर आपण रिलीज करा, आपण महाराष्ट्रात का निवडला, त्यामध्ये पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी हा पिक्चरचं पोस्टर का लॉन्च केलं? कारण मी पुण्यातला आहे, माझा जन्म पुण्यात झालाय। ही पहिली मराठी फिल्म जे मराठी आणि तेलुगू मध्ये केली आहे, हे फिल्मचं पहिला लुक आम्हाला पुण्यातच दाखवायचं होतं। तर हे माझं ड्रीम होतं आणि माझ्या टीमचं ड्रीम होतं की आम्ही महाराजच्या चरणात हे अर्पण करें, तर इसीलिए हमने ये किया। बजट मत पूछिए अभी तक। चित्रपटामध्ये मारखाण तर आहेच, त्यासोबत रोमांस किती आहे, एंटरटेनमेंट किती आहे, प्रेक्षकांना काय काय बघायला मिळणार आहे? रोमांस है, प्रवीण जी का नहीं है, मैंने डायरेक्टर को क्लियरली बोला था प्रवीण जी का रोमांस। मी त्याला आधीच सांगितलं होतं, मी एकाच अटीवर मी सिनेमात काम करेन, विलन असलो तरी दारू सिगरेटला हात लावणार नाही, कारण मी पीत नाही, आणि दुसरी कुठलं सिनेमात सुद्धा कुठल्या परस्त्रीला हात लावणार नाही म्हटलं तरच मी विलन करेल, आणि ती त्यांनी अट माझी मान्य केली। मी माझ्याही कुठल्या तुम्ही पाहिला असेल मुळशी पॅटर्न, कुठलाही देऊळ बंद, माझ्या सिनेमात दारू सिगरेट दिसत नाही, कारण मी सिनेमातून ती प्रमोट करत नाही कधीच, कारण मी निर्व्यसनी आहे। माझी इच्छा आहे महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण निर्व्यसनी आहे। सर, माझा एक प्रश्न आहे की देवगिल सरांचं पूर्ण भारतामध्ये देवगिल सरांनी पूर्ण भारतात सर्व ऍक्टर्स बरोबर काम केलेलं आहे, तर ह्या पिक्चर मध्ये एखादं काही गेस्ट अपीअरन्स आहे का, जर मित्र म्हणून यांच्यासाठी कोणी आले का असं पिक्चर मध्ये? हो हो हो, खूप आहे, म्हणजे आप पिक्चर देखेंगे ना, यू विल लव इट। अगर मैं सब अभी बोल देगा तो आपको, हाँ जी। और मैं और एक बात बताना चाहता हूँ, आपने जो सवाल किया था मैडम, हमारा जो एक्शन था, जैसे आपने पूछा रोमांस और ये सब, रोमांस तो कंपलसरी रहता है, वो मेरी किस्मत, पर ये फिल्म पुलिस के ऊपर थी तो डायरेक्टर ने वो भी कट कर दिया। सच्ची पूछो, बहुत झगड़ा किया मैंने। फिर सेकेंड, आप लोग इसका एंटरटेनमेंट और एक्शन बहुत एंजॉय करेंगे, खास करके जो यूनिफॉर्म में जो रियल हीरोज रहते हैं, हाउ दे आर, हमने वो किरदार को वैसा प्रेजेंट किया है। आप बहुत प्राउड फील करेंगे अबाउट महाराष्ट्र पुलिस। येस। सो मराठी आणि महाराष्ट्रीयन चित्रपट आहे, सो याच्यामध्ये लावणी मस्ट आहे, असं काही लावणीचं सॉन्ग घेतलंय किंवा आयटम सॉन्ग? ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे की आमचे जे डायरेक्टर त्यांनी हे पॅन इंडियाचं हे रीच ठेवलंय, तो ये मराठी फिल्म है जिसमें आइटम सॉन्ग है पर लावणी नहीं है, पर बहुत कुछ मसाला है। जो मिल रहा है सबको वो मे बी हम लोग नहीं दे पाएंगे, पर हम कुछ नया देने वाले हैं, पर आप लोग बहुत प्राउड फील करेंगे। प्रवीण जी साठी एक वेगळा प्रश्न आहे की तरी दादा त्याआधी, म्हणजे एकच मिनिट, त्याआधी आज बघा प्रवीण दादा महिला दिन आहे आणि जास्त प्रश्न पण महिलाच विचारतात आहे, सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा बरं का। हा, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण। प्रवीण जी साठी माझा प्रश्न आहे की ही फिल्म करत असताना चॅलेंजिंग काय वाटतं? म्हणजे जसं मराठीमध्ये तर तुम्ही म्हणजे नंबर 1 आहात, पण ही 6 भाषांमध्ये आपली फिल्म होते, तर असं म्हणजे चॅलेंजिंग काय? म्हणजे मी सगळ्यात महत्वाचं मराठी बरोबर मी ते तेलुगू तमिळ डायलॉग बोलणं, ते सगळ्यात चॅलेंजिंग होतं। त्यांनी माझ्यासाठी एक टीचर ठेवला होता आणि मी ते म्हणजे ही दंडकालवनची गालीकोडा बैठक वाजल्याने गेलो होतो, मी ते सगळे डायलॉग व्यवस्थित घेतलेले आहेत।